जैन समाजाचे जैन मुनी निलेश चंद्र आपल्यासोबत आहेत. निलेशजी, आपण पाहिलं की अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने आमदार महेश लांडगे यांनी एक विधान केलेलं आहे की कुठेतरी आता कुत्र्यांना जे पशुप्रेमी आहेत त्यांच्या घरात सोडावं, चावल्यानंतर त्यांना काय नेमकं वाटतं, अशा प्रकारचं वेगळं विधान केलेलं आहे. या विधानाकडे तुम्ही कसं पाहता? बघा, महेश दादा लांडगे जे एक हिंदूवादी विचारधाराचे एक नेता मानल्या जातात, परंतु जे विधान त्यांनी ते केलेलं आहे त्या विधानमध्ये जे प्राणीमित्र आहेत, तुम्ही म्हटलं कुत्र्याचे काही फिल्डिंग वगैरेला आम्ही त्यांच्यावर मान्य केलं असतं, पण त्यांनी असं म्हटलं का जे पशुप्रेमी आहे, जे प्राणीमित्र आहे त्यांच्या घरी तुम्ही कुत्रं पाठवून द्या. तर ते लांडगे साहेबांना म्हणतो मी की तुम्ही आमच्याकडे पाठवून द्या, आम्ही जैन समाजातून गाडी पाठवतो, तुम्हाला तुमच्याकडून जेवढे जमा होत असेल तेवढे आणा. आम्ही गायीसाठी गोशाला शोधू शकतो, तर कुत्र्यासाठी पण गोशाला खोलू. दुसरीकडे पाहिलं तर आज विधान भवनात पाहिलं तर आता तिकडे मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे पकडण्यासाठी त्यांची टीम त्या ठिकाणी लावलेली आहेत, जाळ्यात पकडतात. आणि आता नेमकं या सगळ्या विधानाकडे आणि कबुतरानंतर आता म्हणजे श्वानासाठी आता चाललेल्या ज्या पद्धतीने विधान आहेत, या सगळ्याकडे कसं पाहतात आणि काय आव्हान करा? बघा, हा जगातनी प्राण्याला जगाचा सर्व अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सर्वांना जगाचा अधिकार दिला आहे. असे जर मुख्य प्राण्यावर पशु पक्षी, आता कबूतर मेले, काही विचार केला नाही, त्याच्यानंतर आता कुत्र्यावर आलेला आहे, हत्तीवर आला आहे, कधी मांजरावर येणार, मग उंदरावर येणार, जी ज्याला सृष्टी जगाचा अधिकार आहेत का नाही आहे. परंतु आता ते मनीषा कायंदे तिनं अजून ते कबुतराचं काढलं, चित्रा वाघ त्यांनी अजून ते कबुतराचं काढलं. आता हे BJPचे जेवढे आमदार जे खासदार आहेत तर का ते का बिचारे का आता या प्राण्यांच्या मागं लागता का? त्या हुमायूच्या मागं लागत त्यांनी बाबरी मस्जिद जी पाडली आहे ना, ते पुन्हा वापस स्थापित करणार आहे. ह्या छत्रपती शिवाजीच्या भूमीवर इम्तियाज जलील, वारिस पठाण, अब्बू आझमी असे राक्षस लोक आहेत. त्या कुत्र्याला तुम्ही हकालपट्टी करा ना, ह्या प्राण्याला कशाला तुम्ही हे करता? त्याच्यामध्ये तुमचं लक्ष नाही आहे. हुमायूं कबीरनी मस्जिद बांधलेली आहे, बाबरी मस्जिद, आणि ते बाबरीची जे औलादी आहेत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेत्यांना सांगा की तुम्ही यांच्यामध्ये लागा. आज ते बंगालमध्ये बनू शकते, तर आज तुमच्या महाराष्ट्रामध्ये बनू शकते. जागतिक बालासाहेबांची सरकार होती त्यावेळेला एकदी आमदार OACचा MIMचा नव्हता. आता प्रत्येक जागावर MIM उभं होता. आपली जाती करत आहेत. संघटित रहा, सुरक्षित रहा. मोदीजीने कहा है, बटोंगे तो कटोंगे. इसी तरह अहिंसा प्रेमी समाज है, ये पूरा जैन समाज है, मारवाड़ी समाज है, जितने भी प्रवासी है वो एकदम सब पशु प्रेमी है. हमारा सनातन भी कहता है कि पहली रोटी गाय को, दूसरी रोटी कुत्ते को, और उसके बाद अन्य पशु पक्षी को. ये भारत के अंदर नहीं, ये संविधान है. महेश लांडगे दादांना म्हणतो ते हुमायूं आहे, अकबर ओवैसी आहे, वारिस पठाण आहे, अब्बू आझमी आहे, आय लव्ह मोहम्मदचे नारे लगा. त्यांच्या हे सर्वात मोठे कुत्रे आहे. हे प्राण्याला तुमच्या कशाला तुम्ही त्याचा मागला, असंच माझं त्यांना. और तुम्हाला जर एवढी चिंता असेल, तुम्ही प्राणीमित्राचं नाव घेतलं आहे ना, आम्ही सर्व प्राणीमित्र आहे, भारतातले पुरे प्राणीमित्र येतात. आम्ही जेवढे तुमच्याकडे कुत्रे असेल सगळे माझ्या, मी चॅलेंज करून पुरे कुत्रे आणा आमच्याकडे, आम्ही पाडू त्याला. दुसरीकडे पाहायला गेलं तर वनमंत्री गणेश नाईक यांनी पण एक विधान केलेलं की बिबट्याच्या हल्ल्यासाठी 1 कोटीचे शेळ्या मेंढ्या जे आहेत ते जंगलात सोडणार आहेत. बघा, पूरा लक्ष्य एक मोदी जी को, ये पूरा राजस्थान समाज और ये पूरे मोदीजीच्या विचारावर आहेत आणि योगीजीच्या विचारात आहे. जैन समाजाला कापून तरी काटलं तर त्यांच्या ब्लडमध्ये मोदी दिसणार, करून की मोदी जीवदया प्रेमी आहे. और हमारा जैन समाज उसी पार्टी के साथ रहेगा जो करुणा करेगा, दया करेगा, भाव करेगा. कि भगवान महावीर ने कहा है कि जियो और जीने दो. तो आगे विचार करेंगे पूरे हम राजस्थान लोग. शेळी मेंढरी आता अशा प्रकारे 1 कोटीचे खर्च करून आता जंगलात सोडणार आहेत. त्याला कसं पाहणार तुम्ही? ते सोडायला पाहिजे. या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाचा हे महान अपमान करत आहे. आता जो संविधानाचा अपमान करेल, दुसरेच बाबासाहेबांचे लेकरत आहे ना, ते त्यांना जबाब देणार. पुढची भूमिका जैन समाजाची काय असेल? कारण कबुतरांचा विषय असेल त्यामध्ये पण आपण जैन समाज आक्रमक पाहिला. आता श्वानप्रेमीसाठी पण आता आक्रमक आपण पाहतोय. आता शेळ्या मेंढ्यासाठी पण आक्रमक. पुढची भूमिका काय असेल आणि काय इशारा तुम्ही सरकारला किंवा शासनाला देणार? सरकारने जो निर्णय केला, BMC में वही BMC में तोच राज करणार आहे जो जीव दे आणि करणार. आता कबूतर कुत्रा जादाच्या, आता तर माझं, मी तर एकटा होतो, आता तर कबूतर प्रेमी, आता तर कुत्रे प्रेमी माझ्या संग येणार आहेत.
बघा आम्ही काय करा, जे आंदोलन आहे आमचं स्टार्ट करणार, प्रत्येक जैन मंदिराकडे जाऊन आम्ही जीव द्याचा प्रचार करू. आमची पहिली जे जैन धर्म आधी देवाच्या पहिले जीव दिया करतो, त्याच्यानंतर देवाला प्रमाण करतो. एकंदरीत पाहायला गेलं तर गेले काही दिवसापासून सुरू असलेल्या कबुतराच्या आंदोलनानंतर आता श्वानाच्या आंदोलनाला देखील जैन समाज जे आहे ते आक्रमक झालेला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत येणाऱ्या मतदानामध्ये कुठंतरी याचा फटका जे पशुप्रेमी नाही आहेत त्यांना लागण्याची शक्यता आहे आणि त्यांना फटका देणार अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेशसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.